आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोडुरलीची भाजी बनवणार आहोत। ही एक रानभाजी आहे आणि झाडीपट्टीमध्ये ही भाजी बनवली जाते आणि ही भाजी खूपच आरोग्यदायी आहे। या भाजीला आयुर्वेदिक भाजी मानले जाते कारण ही पेन किलर सारखी काम करते, म्हणजे हातपाय दुखण्यावर काम करते ही भाजी। तर बघू शकता ही आहे गोडुरलीची भाजी आणि ही मी छान अशी साफ करून घेतलेली आहे। आता आपल्याला या भाजीला धुवून कापून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इकडे मी कांदे घेतलेली आहे, बघू शकता 2 कांदे, 2 टमाटर आणि 7-8 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर लसूण बारीक कापून घेतलेला आहे। आता आपण भाजीला फोडणी घालूया। तेल गरम व्हायला ठेवायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर थोडं जिरा टाकायचं आहे। जिरा छान असं तडतडल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला लसूण टाकायचं आहे। लसूण टाकल्यानंतर लगेच कांदे पण टाकून घ्यायचे आहेत आणि आता या लसूण कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि छान असं फ्राय होऊ द्यायचे आहे। लसूण कांदे थोडेफार फ्राय झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत। मिरच्या टाकल्यानंतर या मिरच्यांना सुद्धा छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचे आहेत। टमाटर टाकल्यानंतर टमाटरला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे टमाटर छान असे शिजू द्यायचे आहेत। काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये थोडा मीठ टाकायचं आहे चवीनुसार। तर मी इथे 1 चमचपेक्षा थोडं कमी मीठ टाकलेली आहे। त्याचबरोबर थोडी हळदी पावडर टाकायची आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। त्यानंतर या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये भाजी टाकायची आहे। तर बघू शकता ही गोडुरलीची भाजी मी छान अशी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। आता आपण ही भाजी इथे टाकून घेऊया। सर्व भाजी टाकून घ्यायची आहे आणि आता या भाजीला छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे। स्लो गॅसवर 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 15 मिनिटांनंतर बघू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे। भाजीचा कलर बघा पूर्णपणे चेंज झालेला आहे। आता आपण या भाजीला एकदा छान असं मिक्स करून घेऊया आणि बघू शकता आता तयार झालेली आहे गोडुरलीची भाजी। होऊ शकते की ही भाजी तुम्ही कधी बघितलात पण नसेल किंवा तुमच्याकडे असेल पण काही वेगळ्या नावाने या भाजीला ओळखत असणार, परंतु ही भाजी खूपच आरोग्यदायी आहे, शरीरासाठी पौष्टिक आहे। तर ही भाजी जर तुम्हाला कधी मिळेल तर तुम्ही नक्कीच बनवा आणि नक्की खा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।